आता आंब्याचा सीझन संपत आलेला आहे. मी माझ्या चॅनलवर आंब्यापासून खूप रेसिपी बनवल्या आहेत, तुम्ही पाहिलेच असतील. तर आता मी शेवटची आंब्याची रेसिपी एक बनवणार आहे, ती म्हणजे आंबा रवा लाडू. तर ती एकदम बनवायला सोपी आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल, जाड असेल तर 2 मिनटं मिक्सरला लावून घ्या. 1 वाटी आंब्याचं गर घेतलं आहे. अर्धी वाटी कोकोनट पावडर घेतली. ही पावडर मी घरी बनवलेली आहे. मी इथे 2 वाटी खोबरं घेतलेलं होतं. त्याचा पाठीमागचा काळा भाग काढून घेतलेला आहे आणि तो किसून मिक्सरला लावून परत कढईमध्ये 2 मिनटं फ्राय करून घेतलं, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून गेलं. अर्धी वाटी पिठी साखर घेतली. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर साखरेचं प्रमाण जास्त जरा वाढवायचं. अर्धी वाटी तूप घेतले. वेलची पावडर 1 चमचा घेतले आणि सजावटीसाठी काजू. इथे मी एक कढई घेतलेली आहे, ती तापवून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊ. तूप हलकासा तापवून घेतला. आता त्याच्यामध्ये रवा चांगला खमंग भाजून घेऊ. रवा चांगला आपला खरपूस भाजून झालेला आहे, मस्त सुगंध वास सुटलेला आहे. आता त्यामध्ये कोकोनट पावडर टाकू. रवा चांगला भाजायचा, म्हणजे लाडू कचकचीत लागत नाहीत. आता हे परत 2-3 मिनटं मिक्स करून घेऊ. 2-3 मिनटं चांगलं परत भाजून घेऊ. हे आता रवा आणि कोकोनट पावडर चांगले भाजून झाले. आता त्यामध्ये आंब्याचं गर टाकू. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. मस्त बघा कलर कसा येत चाललाय, मस्त सुगंध पण सुटलाय. आता आंब्याचा रस आता ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आता पिठी साखर टाकू आपण. ती चांगली मिक्स करून घेऊ. ते सर्व मिश्रण मिक्स करून झालं की एका परातीत काढून घेऊ. आता हे पूर्ण मिक्स करून घेतले. आता हे परातीत काढून घेऊ आपण. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून ती मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटं मिश्रण थंड करून घेऊ. मग लाडू बांधाय घेऊ. जर तुम्हाला मिश्रण असं कोरडं वाटत असेल तर 2 चमचे तूप घ्या. ते जरा कढईत हलकंसं गरम करा आणि त्याच्यामध्ये ओता आणि मिक्स करा, म्हणजे लाडू चांगले छान बांधले जातात. आपलं मिश्रण छान झालेलं आहे. आता आपण लाडू बांधून घेऊ. ह्याच्यामध्ये आता काजू मिक्स करू आणि लाडू बांधून घेऊ. लाडू आपण हलक्या हाताने दाबून घेऊ, म्हणजे मस्त गोल गरगरीत होतात. असेच आता आपण सर्व लाडू परत बांधून घेऊ.
मस्त आपले मऊसूत खमंग लाडू तयार आहेत.